आपल्याकडे तर सनस्क्रीन भरपूर अवेलेबल असतात, पण टेन्शन येतं ती आज आहे सॅटरडे आणि आज मला ना स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन नाही आहे, पण मी ब्रेकफास्ट बनवते. तर चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे मला ब्रेकफास्ट पण बनवायचा नव्हता, पण माझा भाऊ आला आहे आणि तो म्हटला की काहीतरी मस्त तडकता फडकता ब्रेकफास्ट बनव. म्हटलं काही तडकता फडकता नाही, उपीट तुला तेवढं खाऊ घालते मी, कारण पियालाही उपीट खायची इच्छा होती, म्हणून मग मी उपीट बनवते इथे. आणि ना बोलता बोलता आमच्या खूपच गप्पा चालल्या आहे. म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी कपाट रचत होती तेव्हा माझा भाऊ जो होता, लहान भाऊ येऊन गेला आणि आता मोठा भाऊ आला आहे. तर आता पण मी तिला लग्नातल्या गोष्टी सांगते आणि महत्त्वाचं आमचं या गोष्टीवर डिस्कशन चाललं आहे ना, की म्हणजे आपल्याला काहीतरी दोघांना तिघांना मिळून काहीतरी करावं लागेल यार मम्मीचं. अशातलं आमचं डिस्कशन होतं, कारण आम्ही 3 दिवस मी तिथे लग्नाला गेली होती आणि माझी मम्मी जी आहे ना ती ब्रह्मकुमारीजमध्ये जाते आणि माझं डोकं या गोष्टीवरून फिरतं की आपण कुठलाही देव भजला पाहिजे. पण काय होतं ना, जेव्हा आपण कुठेतरी दुसऱ्याकडे जातो ना, तर ते कांदा लसूण वगैरे खात नाही आणि मग ते स्वतःच्या जाताना तिथे काही ना काही जे होते दोघं तिघं मावशी मिळून बनवत होते आणि विदाऊट कांदा लसूण. तर म्हणजे त्यांची भाजी तर त्यांनी बनवलीच नाही. सकाळी दूध चपाती खायची आणि रात्री जे आहे खिचडी खायची. असं 3 दिवसापर्यंत त्यांचं हेच चाललं होतं, बिकॉज ते कुणाच्या हाताचं खात नाही, कांदा लसूण खात नाही आणि मग आपल्यापुरतं काय बनवायचं असं सगळं होतं त्यांचं. आणि म्हणून मग आमचं दोघांचं डिस्कशन चाललं होतं की मम्मीचं काहीतरी करावं लागेल, जेणेकरून ती कुठे बाहेर गेली तर तिने व्यवस्थित जेवण केलं पाहिजे. काय होतं की एक दिवस गेलो तर विचार काही नाही, एक दिवस मनुष्य खाऊन घेतो, ॲडजस्ट करून घेतो. म्हणजे आपण 2-3 दिवसासाठी जातो ना, मग तेव्हा जरा मला हे रिअलाईज झालं की मम्मीचं आता काहीतरी करावं लागेल. एक तर माइंड चेंज करावं लागेल, नाही तर मग खाण्याचा बंदोबस्त तो चांगल्या पद्धतीने करावा लागेल. किचनमधून काम करता करता खिडकीतून मला माझे फ्लावर्स दिसत होते आणि भावाला म्हणले चल, म्हटलं आपण मस्त फ्लावर्स बघूया. आम्हीही बघतोय आणि सोबत मी तुम्हालाही दाखवते. खूपच मस्त जे आहेत ना, म्हणजे जेव्हा जास्त उमलतात ना सगळे फ्लावर्स, तेव्हा बघण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. तर अशा पद्धतीने आज जे होतं ना, मोठंवालं जास्वंद जर आलं ना तर भरगतचं रेड जे असतं ना तसं दिसतं आणि खिडकीतून काहीसा असा लुक येत होता. आलो आम्ही परत आणि गप्पांना पुन्हा सुरुवात झाली आणि उपीट पण प्रोसेसमध्ये चाललेलं होतं. तर गोष्ट अशी की तुमच्या इकडे पण असं कोणी म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतात, काही सोल्युशन असतील तर मला नक्की सांगा. आणि माझ्या मम्मीने हा व्हिडिओ बघितलाच आणि थोडं परिवर्तन झालंच तर मग बरं होईल, बाकी दुसरं काही नाही आहे. कारण आपल्या लोकांचीच काळजी आपल्याला सगळ्यात जास्त असते. चला असो, माझं उपीट बनवून मस्त तयार झालेलं आहे. मी गेल्या काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत एक प्रॉब्लेम शेअर केला होता, तो म्हणजे पियाचा जो हेअरफॉल आहे तो अचानकच जो होता ना, म्हणजे खूप असं हेअरफॉल तिला व्हायला लागला होता. आणि जेव्हा मला हे रिअलाईज झालं की हो आता हा खरंच हेअरफॉल जो आहे तो एक्स्ट्रीम लेव्हलला जातोय आणि मग अशा वेळेला आपल्याला भरपूर टेन्शन येतं. कारण काय होतं ना की आपल्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या ना तर आपण मग लेट गो करतो, पण मुलांसोबत जेव्हा होतं ना तर मग आपण त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि सगळ्याच गोष्टींकडे जास्तच लक्ष द्यायला लागतो. आणि मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं की मग मी तिच्यासाठी जे आहे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स वगैरेचे लाडू वगैरे बनवले होते आणि तिला ते जे आहे खाऊ घालायला सुरुवात केली होती. पण मला विदिन अ वीक होतं ना जे हे रिअलाईज झालं की हे ड्रायफ्रुट्स लाडू वगैरे हे जे काय आहे ना याचा इफेक्ट होईल, पण यासाठी वेळ लागेल. आणि हेअरफॉल होतोय म्हटल्यावर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. मग मी असं काहीतरी प्रोडक्ट सर्च करत होती की ज्याच्याने जे आहे तिच्या केसांमध्ये म्हणजे हेअरफॉलमध्ये किंवा डॅन्ड्रफमध्ये जाय ना इन्स्टंट काहीतरी फरक पडला पाहिजे. आणि सर्च करता करता मला मिळालं लिटिल रिच्युअल्सचे जे आहेत ते प्रोडक्ट्स मला मिळाले. आणि विदिन अ वीक म्हणजे एका वीकमध्ये मी 2 टाइम्स जे आहे तिला शॅम्पू आणि त्यांचं ऑइल जे होतं ते यूज केलं आणि एका आठवड्यामध्येच ना तिचा बऱ्यापैकी हेअरफॉल जो होता ना तो भरपूर कमी झाला होता. डॅन्ड्रफ वगैरे पण तिचा भरपूर कमी झाला होता. आणि गेल्या 3 आठवड्यापासून आता मी यांचे प्रोडक्ट्स यूज करते आणि खरंच सांगते मी, तिचे पहिले जसे केस जेवढे गळत होते ना आता तसेच नॉर्मली जेवढे गळले पाहिजे तेवढेच गळत आहे. चला थोडं लिटिल रिच्युअल्सबद्दल जाणून घेऊया. तर लिटिल रिच्युअल्स जे आहे ना ते एशियाचं सगळ्यात पहिलं बेबी केअर असं ब्रँड आहे, जे मेड सेफ USA सर्टिफिकेशन ज्याला मिळालेलं आहे आणि अगदी म्हणजे केमिकल फ्री आणि टॉक्सिन्स फ्री जे आहेत ना यांचे प्रोडक्ट्स असतात. आणि हो, लिटिल रिच्युअल्सचे जे प्रोडक्ट्स आहेत ना तर ते प्लांट बेस आहेत, क्लीन आहेत, 100% प्युअर इन्ग्रेडियंटपासून बनलेले आहेत. नो केमिकल, नो टॉक्सिन्स, नो सिंथेटिक आर्टिफिशियल फ्रॅग्रन्स. इट्स जेंटल, इफेक्टिव्ह अँड सेफ फॉर बेबीज, चिल्ड्रन्स अँड ॲडल्ट्स.
तर मी पियाच्या हेअरफॉलसाठी त्यांच्याकडून जे होतं ना, ब्लॅक जी तीळ असते ना, आपली काळी तीळ, त्याचं ऑइल मागवलेलं होतं. कारण काळी तीळ ही केसांसाठी खूप चांगली असते. सो मी ऑइल मागवलं आणि ते मी तिला जे होतं ना, रात्रीच्या वेळी जे होते मस्त मसाज करून देत होती आणि सकाळी त्यांच्याचकडून घेतलेला जो शॅम्पू होता ना, त्या शॅम्पूनेच मी तिचं हेअर वॉश जो होते ना, तर करत होती आणि दोघांचंही कॉम्बिनेशन इतकं छान झालं आणि इफेक्ट मला खूपच म्हणजे रिझल्ट खूपच छान मिळाला महत्त्वाचं म्हणजे. आणि सॉफ्ट आणि शायनी पण होऊन जातात नंतर केसं. आणि अजून एक गोष्ट मी त्यांच्याकडून मागवली होती ती म्हणजे सनस्क्रीन. बऱ्याच वेळा आपण कुठे बाहेर उन्हात जात असतो, आपल्याकडे तर सनस्क्रीन भरपूर अवेलेबल असतात, पण टेन्शन येतं ती मुलांना लावायची कुठली. आणि म्हणून मी डिसाईड केलं की यांच्याकडून सनस्क्रीनही मागवून घेऊया आणि आता मला कुठेही उन्हात जाताना अजिबात टेन्शन राहणार नाही की तिला कुठली सनस्क्रीन यूज करायची, कारण माझ्याकडे लिटिल रिच्युअल्सची मस्त अशी सनस्क्रीन आहे. यांचे कुठलेही प्रोडक्ट जर तुम्हाला मागवायचे असतील ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी आहे ना वेबसाईटची लिंक दिलेली आहे. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा 15% ऑफ पाहिजे असेल तर माझा पल्लवी 15 हा कुपन कोड यूज करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जे आहे इन्स्टंट 15%चा डिस्काउंट मिळेल आणि वेबसाईटची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जसं पियाच्या केसांसाठी मला एक मस्त असं सोल्युशन मिळालं ना, तसं असं क्लिनिंग करण्यासाठी पण एखादं सोल्युशन मिळालं पाहिजे. म्हणजे काय झालं, सकाळी जेव्हा दूध तापवायला गेली तेव्हा थोडं दूध जे होतं ते ओतलं. त्यानंतर चहा बनवली तर चहा पण ओतली आणि मग लगेच क्लिनिंगला काही मला वेळ मिळाला नाही. मला ब्रेकफास्ट बनवायचा होता, तर मग मी तसंच लगेच ब्रेकफास्ट बनवायला लागली आणि मग ते भरपूर कडक झालेलं होतं. म्हणून म्हटलं आता किचन क्लीन करताना आधी हा जो गॅस आहे ना तो क्लीन करून घेते, कारण आम्हाला आता दुपारी जेवण बनवायचं नाही आहे. गोष्ट अशी झाली की आम्ही जेव्हा लग्नाला गेलो होतो ना 3-4 दिवस, तेव्हा पियाच्या पप्पांनी बाहेरून कुठेतरी ते जवळच्या हॉटेलमध्ये गेले आणि त्यांनी वरणबट्टी होती ना तिथे ट्राय केली होती. आणि आमच्याकडे वरणबट्टी अशी घरी बनवली जाते, पण त्यांनी त्या दिवशी तिथे ट्राय केली आणि मग मला सांगत होते की खूपच छान आहे म्हणून. असं तसं खूप खुसखुशीत जी होती अशी होती आणि मग घोटलेल्या वांग्यांची भाजी पण खूपच छान होती. मग मला पण चान्स मिळाला, म्हटलं आम्हाला पण खाऊ घाला. मग आज जे आहे ना आम्ही घरी पार्सल आणणार आहोत आणि भाऊ पण आहे, तर मग एक मस्त मेनू पण होऊन जाईल आणि मला घरी बनवायचं टेन्शन पण नाही. शेवटी कुठलाही स्वयंपाक बनवा, तो वरणबट्टी बनवा, पुरणाची पोळी बनवा किंवा मग नुसती खिचडी बनवा, ती होत जरी फटक्यात असली ना, पण त्यामागे भांडे भरपूर निघत असतात. तर मग असा प्लॅन होता आणि मग तो जो टाईम होता माझा स्वयंपाकाचा, जो टाईम उरला होता ना, त्या वेळेमध्ये मी भरपूर कामं करून घेतले. किचन व्यवस्थित क्लीन करून टाकला आणि मला गहू निवडून ठेवायचे होते. म्हणजे उद्या केले तरी चाललं असतं, पण आता म्हटलं आता माझ्याकडे वेळ आहे तर मग आता करून घ्यायचं. मी प्रत्येक वेळा काय करते ना, म्हणजे 10 किलो गहू आणले की पूर्णच्या पूर्ण 10 किलो जे असते ना ते दळून घेते मी. पण ह्यावेळेस मी विचार करते की आता 5च किलो दळावे आणि यापुढे पण 5-5 किलोने जे आहेत तसेच दळावे. कारण काय होतं ना की 10 किलो गहू संपायला जेवढा वेळ लागतो ना, त्यातल्या त्यात कुठे बाहेर गावी जाणं झालं किंवा मग 1-2 आठवड्यानंतर एखादा बाहेर खाणं झालं किंवा मग एखादा आपला कंटाळा येतो, अशा गोष्टी होत ना, तर 8-15 दिवस ना गहू म्हणजे पीठ जे असतं ना ते थोडं उशिरा संपतं. आणि मला असं वाटतं की शेवटी जितकं लेट व्हायला होत जातं ना पिठाला, तितकं चपात्या पण थोड्या व्यवस्थित जमत नाही मग. म्हणून मग मी डिसाईड केलं की चक्की पण जवळच आहे अशाही, तर म्हणून म्हटलं 5च किलो दळूयात. आणि मी ना म्हणजे गहू दळताना त्यामध्ये थोडे सोयाबीन ॲड करत असते, त्याच्याने सॉफ्ट पण येतात चपात्या. असंही म्हणजे मी जे गहू आता यूज करते ना त्यांच्या चपात्या खूपच सॉफ्ट येतात. काही म्हणजे एक्स्ट्रा काही त्यामध्ये तूप वगैरे, मीठ वगैरे असं काही ॲड करायची गरज पडत नाही. मी बऱ्यापैकी हेच जेव्हापासून जिओ मार्ट बंद झाले तेव्हापासून मी स्टार बाजारमधून हेच गहू जे असते ना ते आणत असते. पण मी म्हणजे ट्राय करते की थोडं त्यामध्ये सोयाबीनचे दाणे वगैरे टाकायचे, जसं की 5 किलोमध्ये 2 मूठ जे सोयाबीन असतात ते बस होतात. चपाती पण थोडी सॉफ्ट होऊन जाते आणि सोयाबीनमध्ये प्रोटीन असतात, तर एक्स्ट्राचं प्रोटीन पण जे आहे ते पिठामध्ये ॲड होऊन जातं. आणि असं थोडंसं कॅल्क्युलेशन करून जे आहे ते रोजच्या डाएटमधून का असे ना थोडं एक्स्ट्राचं प्रोटीन घेतलं जातं, कारण आम्ही व्हेजिटेरियन आहोत. सो कुठल्या ना कुठल्या सोर्समधून गोष्टी ज्या आहेत त्या कन्झ्युम केल्या गेल्या पाहिजे. आणि ह्याच हिशोबाने असतं जे नेहमीचं माझं म्हणजे मीलचं जे असतं ते तसं कॅल्क्युलेशन असतं. बट्टीसाठी ना म्हणजे वरणबट्टीसाठी राईस मी घरीच बनवते, कारण बाहेरचा राईस ना म्हणजे असा थोडा सॉफ्ट नसतो, थोडा मोकळा असतो आणि मग तो नको वाटतो. वरणबट्टी म्हटलं की राईस असा पाहिजे की एकदम असा गजगज शिजलेला पाहिजे, त्यासोबत वांग्याची भाजी असं सगळं. मग त्यांना मी म्हटली होती तुम्ही राईस काय आणू नका, त्याऐवजी तुम्ही बट्टी थोडी जास्त आणा आणि राईस जो आहे तो आपण घरी बनवूया. म्हणजे घरी कसं मस्त तूप टाकून वगैरे जो आहे, जिरं वगैरे त्यामध्ये टाकून मस्त घरी असा लुसलुशीत राईस जो असतो तो बनवता येतो. आणि म्हणून फक्त राईसचा कुकर
कुकर जो आहे ना तो मी आता घरी लावून घेते. म्हणजे एक्साइटमेंट असते ना, ठीक आहे आपलं काम थोडं कमी झालं आहे म्हटल्यावर म्हणजे ते पण रोजचं स्वयंपाकाचं वगैरे जे काम असतं ना त्यातून थोडी सुट्टी मिळाली की मग आनंद वेगळाच असतो. आणि प्रत्येक वेळा जेव्हा पण घडतं तेव्हा मी तुमच्यासोबत हे सगळ्या गोष्टी शेअर करत असते, कारण आपल्यासाठी ह्याच खूप मोठ्या गोष्टी असतात की छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणं आणि रोजच्या कामांमधून थोडा फ्री टाईम मिळाला नाही की मग आपली मज्जाच असते. चला कुकर लावून माझा झाला आहे आणि तोवर आमचं पार्सल पण आलं होतं. आज मस्त आम्ही बाहेरची वरणबट्टी खाणार आहोत आणि खरंच खूपच छान होती वरणबट्टी. म्हणजे पियानेही अगदी पोट भरून जेवण केलं होतं आणि म्हणजे डाळ वगैरे सगळं अगदी कॅल्क्युलेशन त्यांचं सगळं अगदी व्यवस्थित होतं. अगदी नॉर्मल अशी हॉटेल आहे आणि वांग्याची भाजी पण खूपच मस्त होती. आमच्याकडे खानदेशमध्ये वरणबट्टी घोटलेल्या वांग्यांची भाजी हा मेनू असतो. बऱ्यापैकी हळदीच्या रात्रीसुद्धा हे केलं जातं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक आठवड्यात किंवा एका आठवड्याआड का म्हणत नाही तुम्ही, वरणबट्टीचा बेत हा बनतच असतो. पण फर्स्ट टाईम आम्ही बाहेरून वरणबट्टी आणून जी आहे ती एन्जॉय करतोय. जेवण वगैरे सगळं उरकून जे आहे ना तर आम्ही आलेलो आहोत मुलचंदला. आणि मी लास्ट टाईम पण मुलचंदला गेली होती, मम्मीसोबत गेली होती आणि तेव्हा पण साडी वगैरे मम्मीसाठी घेतली होती. तेव्हा आम्ही तुळशीबागेत गेलो होतो तिथल्या मुलचंदला. आणि आता जे आहेत ना आम्ही इथे हडपसर आहे ना तिथे आलेलो आहोत. सो भरपूर मोठं शॉप आहे हे. आणि तेव्हा पण मला चांगला एक्सपिरियन्स आला होता. मम्मीसाठी 800 रुपयाची साडी घेतली होती आणि खूपच छान होती. म्हणजे कुणाला पण दाखवली ना तर ते म्हणायचे की असेल ही 1400-1500ची साडी असेल. अंदाज जेव्हा असा लावला जातो तेव्हा तर असं व्हायचं. आणि मग म्हटलं चला थोडे स्वस्तात कपडे मिळतात आणि थोडे चांगले पण असतात. तसं मला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही आहे. पण भावाचं लग्न येतं आहे, म्हणजे ह्या भावाचं नाही, आता तुम्ही त्याला बघताय नेहमी माझ्याकडे कार्तिक येत असतो त्याचं नाही, मोठ्या भावाचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी जे आहे ते म्हणजे शेरवानी वगैरे जे काही असतं ना सगळं तसं घ्यायचं आहे. आणि जमलंच तर मग माझ्यासाठी साडी पण घेईल. तर इथे तेच आता जे आहे ते चॉईस करणं चाललेलं आहे. आणि म्हणजे दुसऱ्याकडे गेलो असतो तर मला असं वाटतं की जेवढ्यामध्ये आम्ही सगळं घेतलं आहे ना त्याच्यापेक्षा 2-3 हजाराने तरी आमचा बजेट थोडा वर गेला असता. तसं आम्ही दुसऱ्याकडे चेक नाही केलं, पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं. माझ्या मोठ्या भावाला काही एवढा जास्त म्हणजे इंटरेस्ट नाही त्याला असं व्हिडिओमध्ये येण्याचा वगैरे. आणि तो तिकडे ट्राय वगैरे करत होता ना तोवर माझं याच्यावर सगळं जे होते ना वेगवेगळे दुपट्टा वगैरे कसं काय घ्यायचं, कॉम्बिनेशन कसं करायचं ते सगळं याच्यावर ट्राय करणं माझं चाललेलं होतं. आणि हा नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतो म्हणून म्हटलं चला यालाच आपण जे आहे ते दाखवूया. त्यांची सगळी शॉपिंग केली, म्हणजे फक्त नवरदेवाची शॉपिंग केली. आणि त्यानंतर मग जे आहे मी माझी साडी, म्हणजे उशीर आम्हाला भरपूर होत होता पण म्हटलं आलोच आहे तर घेऊन घेऊया, कारण मग नंतर माझ्याकडे फक्त ऑनलाईनचा ऑप्शन उरतो. आणि मागे एक साडी मागवली ती पण सेम कलर निघाला आणि मग त्यानंतर रिटर्न उगाच करायला नको वाटतं म्हणून म्हटलं इथे बसूनच 10-15 मिनिटात फटक्यात साडी जी आहे ती घेऊन घेऊया. मिळाली तर मिळाली. आणि अशा पद्धतीने आता इथे आम्ही साडी बघायला बसलेलो आहोत. तर जेव्हा एंडला ना मला 2 साड्या ज्या होत्या ना त्या इथे आवडल्या होत्या. कन्फ्युजन एवढं होत होतं मला की मी कुठली घेऊ आणि कुठली नाही. आणि खरंच सांगते मी तुम्हाला, जर थोडी स्वस्तात वगैरे साडी पाहिजे असेल, जवळपास असेल मुलचंद कुठे, तर तुम्ही जाऊन चेक करून बघा. घ्याच असं नाही पण एकदा व्हिजिट करा, म्हणजे तुम्हालाही कसा एक्सपिरियन्स येतो आणि मला कमेंटमधून सांगाल तुम्ही. तरी अशा 2 साड्या होत्या आणि यामधून मी तुम्हाला कुठली घेतली ना तर ती येणाऱ्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तसं तुम्ही अंदाज करा की मी कुठली घेतली असेल आणि कमेंटमधून मला नक्की सांगा. मला ॲक्च्युली अशी खूप जास्त भरलेली वगैरे अशी साडी नको आहे. जरी लग्न जवळचं असलं ना तर माझा असा विचार असतो की नंतर पण ती घालता यायला पाहिजे, नाहीतर असं नको व्हायला की एवढी हेवी घ्यावी. आणि असंही मी साडी खूप कमी वेळा घालत असते, त्यामुळे मला बजेट पण मला जास्त वाढवायचा नव्हता की कमीत कमी याच्यामध्ये जी आहे ती झाली पाहिजे. नंतर पण मला घालताना खूप जास्त भरगच्च आहे, अशी ऑकवर्ड नको वाटायला. कुठल्याही फंक्शनमध्ये मी इझिली वेअर करू शकते अशी मला पाहिजे होती. आणि त्या हिशोबानेच तशा मी साड्या बघते. अदरवाईज भरपूर कॉस्टली पण साड्या आहेत तिकडे, भरपूर छान छान आहेत. आधी मला ऑर्गेन्झा घ्यायचा माझा प्लॅन चालला होता, पण नंतर 2-4 बघितले आणि मला असं वाटलं की नको जाऊ दे, तिला आवरतच माझे हाल व्हायचे. लग्न शेवटी आपल्या जवळचं असल्यावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील. तर अशी साडी पाहिजे जी एकदाची सगळी सेट केली तिला की ती लग्न संपेपर्यंत तशीच्या तशी राहील. हळदीची पण घ्यायची होती मला, पण माझी जी आहे ना मी मिंत्रावरून मागवलेली, तर मी तीच घालणार आहे. आणि म्हटलं तीच वेअर करूया. लास्ट टाईम लग्नामध्ये तुम्ही बघितली असेल, कारण ती मला दिसायला खूप छान दिसते. आणि बऱ्याच लोकांनी विचारलं की कितीची आहे, कुठून घेतली. म्हटलं ही छान आहे म्हणून सगळ्या बायका ज्या आहेत त्या मला विचारताय म्हटल्यावर मी हीच घातली पाहिजे. आणि मग मी म्हणून भावाच्या लग्नाच्या म्हणजे हळदीमध्ये मी तीच घालणार आहे आणि लग्नासाठी या दोघांपैकी एक कुठली तरी माझी असणार आहे. आणि मी कलर पण असा घेते जो कलर माझ्याकडे नाही आहे. ॲक्च्युली माझा नेहमी असाच फोकस असतो की बजेटमध्ये असलं पाहिजे, काहीतरी युनिक असलं पाहिजे जे आपल्याकडे नाही आहे, तसं काहीतरी आपल्या घरामध्ये ॲड झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे व्हरायटी पण ॲड होतील नेक्स्ट टाईम घालण्यासाठी. सो मी ट्राय करून घेतल्या, कारण 2 साड्यांमध्ये मला भरपूर कन्फ्युजन होतं की कुठली
घेऊ आणि कुठली नाही. आणि आपण सारखं मग सोबत असलेल्या माणसांना विचारत असतो की कुठली घेऊ. शेवटी मग तेही वैतागतात आणि आपणच मग शेवटी डिसाईड करायचं असतं. म्हणून म्हटलं घालून बघूयात. आणि मग त्यानंतर जे होतं ना त्यांचं एक म्हणजे मुलांसाठी वगैरे ना साईडलाच अजून एक मुलच्यांचं शॉप आहे, तिथे आम्ही गेलो. आधी पियासाठी मी घागरा वगैरे पण ट्राय केला, पण एवढा मला वाटत नव्हता आणि असं वाटत होतं ती खूप दमून जाईल, खूप हेवी पण होत होता तो. मग नंतर हा एक फ्रॉक बघितला आम्ही आणि अजून बघणं चाललं आहे. तर म्हटलं फ्रॉक जो आहे ना लग्नासाठी तिला घेऊया. हळदीसाठी येलो कलर मला पाहिजे होता, पण एवढं त्यांच्याकडे व्हरायटीज नव्हत्या तिथे आणि शरारा वगैरे खूप डार्क कलर होते, म्हणून मग हळदीसाठी काही तिच्यासाठी शॉपिंग झाली नाही. पण आता लग्नासाठी म्हटलं तिला मस्त फ्रॉक घालूयात आणि इथे फ्रॉकची जी आहे ती चॉईस करणं चाललं आहे. ऑलमोस्ट आमचं म्हणजे जो आहे ना हा लेव्हेंडर कलरच मला घ्यायचा आहे, पर्पल कलर तिच्याकडे नाही आहे तसा आणि छान दिसेल तिला तसा कलर. तुम्ही सांगा मला तिला हा फ्रॉक कसा दिसतोय आणि मी साडी कुठली घेतली असेल. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.